आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसानं मुंबईकर सुखावले. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. अंधेरी सबवे पाण्याखाली तर पहिल्याच पावसात महापालिकेची यंत्रणा ठप्प. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन विस्कळीत. दादर कोपरखैरणे तुर्भे स्थानकात साचलं पाणी. मध्य हार्बर पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली. मुंबई पालघरला पावसाचा रेड अलर्ट. पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता. ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता. पालघर वसई विरार नालासोपाऱ्यातही जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचलं. रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल. मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार हजेरी. ठाणे पालघर रायगड रत्नागिरी परिसरात जोरदार पावसाचा इशारा. लोहगड ट्रेकिंग मृत्यू प्रकरणाला नवं वळण. होणाऱ्या पत्नीनं प्रियकरासह केतन अग्रवालला ढकलून दिलं. दोघांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण तापलं. मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच ठेवून आंदोलन. बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची हाकेंची मागणी. नमस्कार, सुप्रभात. मी सौरभ कोरटकर. झी24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेष, तर आज पाऊस हाच विशेष आहे आणि या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि याच बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे पावसाबद्दलची. मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळाल्या. मुंबई पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरी मोठी बातमी आहे मुंबईच्या लाईफलाईन संदर्भातली. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झालेली आहे. दादर कोपरखैरणे तुर्भे स्थानकात पाणी साचलंय. मध्य हार्बर पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे, तर रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम पाहायला मिळालाय. तिसरी लक्षवेधी बातमी आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विधानसभेत मंत्री सचिव नसल्यानं सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी मुंबईतून आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहे आणि त्याचबरोबर स्वप्नील जाधव सुद्धा आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी आपण सीमाकडे जाऊयात आणि सीमाकडून आपण मुंबईतली स्थिती नेमकी आत्ता काय आहे ते आधी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या प्रतिनिधींकडून आपण अपडेट घेणार आहोत. तर मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास हे महत्त्वाचे आहेत. मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गात अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. समुद्रालाही आज मोठी भरती आहे, त्याच्यामुळे मुंबईत आणखी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे जर पावसाचा जोर कायम राहिला किंवा वाढला तर. मुंबईतली वेगवेगळ्या भागातली दृश्य आहेत. सायनचं गांधी मार्केट जिथे काहीसं पाणी रस्त्यावर तुंबलेलं आहे. साकी नाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलंय. सकाळी 6:30 वाजताची दृश्य आहेत. पाण्यातून गाडी चालवणं देखील वाहनधारकांना कठीण झालेलं आहे. काही गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. तर दुचाकी चालवणं हे जवळपास अशक्य झालेलं आहे. पाण्यातून हाताने ओढत न्याव्या लागतात दुचाकी, आपण दृश्यांमध्ये पाहतोय तसं. तर दुसरीकडे मालाडमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलंय. तर कोस्टल रोडवर अतिशय सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. पण सांताक्रूजमध्ये जमिनीच्या खाली जी काही बांधकामं असतील, बेसमेंट असतील, त्यात पाणी शिरलंय. हिंदमाता परिसरात सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी तुंबलेलं आहे. आणखी माहिती घेऊया सीमा आढेकडे आपण जाऊयात. सीमा, आता नेमकी मुंबईत पावसाची काय स्थिती आहे आणि जे पाणी तुंबलं होतं ते ओसरायला सुरुवात झाली आहे की ते आता वाढताना दिसतंय?
नक्कीच आपल्याला जैसे तेच परिस्थिती अजूनही पाहायला मिळते. काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार हजेरी लावली. ज्या पावसाची प्रतीक्षा आपण अनेक दिवसांपासून करत होतो, त्याच पावसाच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं आपण खरं तर काल रात्रीपासूनच पाहतोय. पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाने जोर जो आहे तो धरलेला आहे आणि पाऊस अजूनही आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. किंग सर्कलमधली ही दृश्य आपण सकाळपासून पाहतोय आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं सुद्धा आपण आता चित्र प्रेक्षकांना दाखवलं. मुंबईची तुंबई झालेली आहे. पहिल्याच पावसामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे त्याचा फटका एकतर रस्ते वाहतुकीला तर बसलेलाच आहे, तर दुसरीकडे याचा फटका रेल्वे वाहतुकीला सुद्धा होताना दिसतोय. सध्या ही दृश्य आहेत किंग सर्कलमधली आणि किंग सर्कलच्या दोन्ही लेनमध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडनं जे पंप लावण्यात आले आहेत त्या पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, मात्र दुसरीकडे वरून राजा सातत्यानं कोसळतो. त्यामुळे जो साचलेलं पाणी आहे तो काही आपल्याला कमी होताना दिसत नाहीये. जसं तुम्ही आता उल्लेख केला की दुचाकी असेल, चारचाकी असेल, हे सातत्यानं बंद पडत आहेत, तर अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी सुद्धा आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनं बंद पडत असताना टेम्पो आणि बेस्ट बसेससुद्धा या ठिकाणी बंद पडलेले आहेत. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. ज्या ज्या ठिकाणी वाहनं बंद पडत आहेत ती वाहनं तात्काळ हलवली जात आहेत, जेणेकरून या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. फक्त परिस्थिती ही फक्त किंग सर्कलचीच नाही आहे, तर दुसरीकडे चुनाभट्टी असेल, सायन्स सर्कल असेल, दादर टीटी असेल, हिंदमाता परिसरात असेल, ज्या भागांमध्ये दरवर्षी पाणी साचतं अगदी तशीच परिस्थिती मुंबईमध्ये पहिल्याच पावसात पाहायला मिळते. जे दावे मुंबई महानगरपालिकेकडनं आधी केले जातात की नालेसफाईचे दावे केले जातात, सोबतच पाणी साचणार नाही, त्यामुळे पंप आम्ही लावलेले आहेत असं सांगितलं जातं. मात्र पहिल्याच पावसामध्ये नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागतोय. कालपर्यंत परिस्थिती ही नियंत्रणात होती. लोक हे आनंदात होते की आता पाऊस पडायला लागलेला आहे. मात्र पहिल्याच पावसात कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे. अर्थात आता महानगरपालिकेकडनं कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सकाळच्या सत्रात लोक हे हैराण झालेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा चालत जावं लागते, वाट काढत पुढे जावं लागत आहे. मुंबईला आणि ठाण्याला सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ढगाळ वातावरण सध्या मुंबईसह उपनगरात पाहायला मिळते, त्यामुळे दिवसभर अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे जर सातत्यानं वरून राजा जर कोसळत राहिला तर मुंबईची परिस्थिती ही अजून आपल्याला वेगळी पुढील काही तासात पाहायला मिळू शकते. बरोबर सीमा, धन्यवाद या माहितीसाठी. आता पावसाचा जोर आणखी वाढतो का की कमी होतो हे बघावं लागेल आणि त्यावरच पाणी तुंबतं की ओसरतं हे अवलंबून असेल. मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास हे अतिशय महत्वाचे आहेत. मुंबईसह पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्गात अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या सगळ्या भागात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. समुद्रालाही आज मोठी भरती आहे. साकीनाका भागात दुचाकी वाहून गेल्या. जोरदार पावसाचा मुंबईकरांना फटका बसतोय. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईतील नाले सफाईची पोलखोल यामुळे झालेली आहे. मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग. दादर हिंदू कॉलनी परिसरात पाणी साचलेलं आहे. दादर हिंदू कॉलनी परिसरातली ही दृश्य आहे. वाहतूक देखील या भागातली मंदावलेली आहे. पाण्यातून वाट काढत सगळ्यांना प्रवास करावा लागतोय. सकाळी 8 वाजता काय स्थिती होती ते दर्शवणारी ही दृश्य आहेत. मालाडमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. पहिल्याच पावसात नाले सफाईची पोलखोल झाली आहे. मालाडचा कोकणीपाडा परिसर जलमय झालाय. नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे. रात्री मुसळधार पाऊस मुंबई शहर आणि परिसरात कोसळलाय. त्यानंतर रात्री 2 वाजताच्या सुमारास अचानक घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली मालाडच्या कोकणीपाडा भागात. आणि त्यानंतर घरातलं अन्नधान्य, सामान सगळं खराब झालेलं आहे. पावसानं मोठं नुकसान झालंय इथल्या रहिवाशांचं.
पहिल्याच पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका बसलाय. पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक मंदावली आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचा लेटमार्ग, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सुद्धा विस्कळीत झालेली आहे. पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सुद्धा विस्कळीत झालेली आहे. पावसामुळे लोकल वाहतूक मंदावली आहे. धीम्या गतीनं सध्या लोकल सुरू आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स हार्बर लोकल मार्गावर सध्या नेमकी काय स्थिती आहे? सौरव, नक्कीच सीमाने ज्या प्रकारे रस्ते वाहतुकी संदर्भात माहिती दिली त्याच प्रकारे या ठिकाणी रेल्वे वाहतुकीची परिस्थिती काही वेगळी पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी दादर परिसरामध्ये मी आहे, दादर ब्रिजवरती, आणि आपण बघतोय रेल्वे रुळावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. माटुंगा रोड असेल किंवा इकडे कुर्ला असेल, माटुंगा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवरती पाणी आल्याचं पाहायला मिळतंय. या दादरमधील प्लॅटफॉर्म नंबर 7 आहे, या ठिकाणी सुद्धा पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वेला सुद्धा कुठेतरी लेटमार्क लागलेला आहे. माटुंगा असेल, कुर्ला असेल, सायन असेल, हे सकल भागातील स्थानकं आहेत. या भागातील स्थानकांवरती नेहमी पाणी साचत असतं. मात्र यंदा कुठेही तडजोड पावसाने केल्याचं पाहायला मिळत नाही, किंवा एकूणच नालेसफाईचा दावा जो आहे तो फोल ठरलेला गेलेला आहे. त्यामुळे हार्बर मार्ग असेल, ट्रान्स हार्बर मार्ग असेल, या ठिकाणी सुद्धा रेल्वे वाहतूक जी आहे काही काळ ठप्प करण्यात आली होती. आता विलंबाने सुरू आहे. कोपरखैरणे, तुर्भे या ठिकाणी रेल्वे रुळावरती पाणी साचलं होतं. काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या खालील जी माती आहे, खडी आहे, ती सरकली होती. त्यामुळे त्या ठिकाणचा प्रवास धोकादायक ठरवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ते काम युद्धपातळीवरती करून रेल्वेची वाहतूक आहे ती विलंबाने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बरमधील सुद्धा काही रेल्वे रुळं आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणची लोकल वाहतूक मंदावली होती. सध्या या ठिकाणी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे ही वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, विलंबाने सुरू आहे. त्यामुळे सकाळी निघालेल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी लेटमार्क सुद्धा लागलेला आहे. काही प्रवाशांची तारांबळ सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे दादरमधील रस्ते वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी सामोरे जावं लागतं, कारण अनेक सकल भागात दादरमधील सकल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे कुठेतरी रेल्वे प्रवासी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्ते वाहतूक करणारे किंवा रस्त्याने प्रवास करणाऱ्या सुद्धा वाहनधारकांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतोय. एकूणच मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 हे सतर्कतेचे देण्यात आलेले आहेत, इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट सुद्धा आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी झाड उन्मळून पडल्यामुळे गाड्यांचे नुकसान सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं. ठाणे असेल, दादर असेल, या ठिकाणी 3 ते 4 गाड्यांचं अद्याप नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र या पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलं असलं तरी कुठेही जीवितहानी किंवा जखमी कोणीही झालं नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी ही मुंबईकरांची झाल्याचं पाहायला मिळतंय. सौरभ. स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी. तर लोकल वाहतुकी संदर्भातली माहिती आता आपण बघत होतो. पावसाचा लोकल वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. पश्चिम रेल्वे उशिराने आता सुरू आहे. मध्य रेल्वेवरची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा लेट मार्ग प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना लागलेला आहे, कारण धीम्या गतीने सगळी वाहतूक सुरू आहे. रेल्वे रुळाखालची माती खचली होती आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे. तर पश्चिम रेल्वे उशिराने, मध्य रेल्वे सुद्धा उशिराने विस्कळीत झालेली आहे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा लोकल उशिराने सुरू आहेत, कारण रेल्वे रुळाखालची माती खचलेली होती. त्याच्यामुळे आता भराव टाकण्यात आलेला आहे आणि लवकरच वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. ठाणे बेलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. पहिल्याच पावसात वाहतूक ठप्प झाली आहे. ठाणे ते दिघा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. कामावर निघालेले नोकरदार वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. पहिल्याच पावसात वाहतूक ठप्प झाल्याचं दिसतंय. ठाणे ते दिघा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते. काही किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या सगळ्या रांगा आहेत. अत्यंत धीम्या गतीनं ही वाहतूक हळूहळू पुढे सरकते आहे. सकाळी 8:30 वाजताची दृश्य आहेत. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत. शुभम, काय कारण आहे या वाहतूक कोंडीची आणि कोंडी कधी फुटण्याची शक्यता आहे?
निश्चितच पाहिलं तर आज सकाळी जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी त्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। सकाळच्या सुमारास आपण पाहिलं तर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेचा खोळंबा झाला होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना अगदी त्रासाला सामोरे जावं लागलं होतं। त्यानंतर आता आपण पाहिलं तर सध्या मी आहे ठाण्यातील जुना बेलापूर रोड या मार्गावरती आणि या मार्गावरती देखील आपण पाहिलं तर रस्ते वाहतुकीला देखील याचा मोठा फटका जो आहे तो बसताना आपण पाहत आहोत। ट्रान्स हार्बर मार्गावरून जे आहे ते नंतर थेट आता ठाण्यातील जो जुना बेलापूर रोड मार्ग आहे त्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं जे आहे ते दिसत आहे आणि याचा मोठा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालकांना देखील बसताना जो आहे तो पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपण पाहतो ठाणे शहरामध्ये आज दिवसभरामध्ये काल मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडण्याच्या घटना ज्या आहेत समोर आलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळे देखील अनेक ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आणि सध्या मी आता आहे ठाण्यातील जुना बेलापूर रोड या मार्गावरती आणि या मार्गावर देखील आपण पाहिलं तर थेट ठाण्यापासून दिघा रेल्वे स्थानकापर्यंत ज्या आहेत वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत लागलेल्या आहेत। अगदी 4 ते 5 किलोमीटर रांग ही वाहनांची गेलेली आहे आणि या वाहतूक कोंडीमध्ये आपण पाहिलं तर दुचाकी असेल, 4 चाकी असेल आणि जड अवजड वाहनं जे आहेत अनेक वेळेपासून अगदी संत गतीने जाण्यास पुढे जाताना ज्या पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच पावसाचा जोरदार फटका या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वसामान्य ठाणेकरांना असेल, सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना असेल बसताना एकामध्ये पाहायला मिळतोय। ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीसाठी। ठाण्यातील आनंदनगर भागात पावसामुळे एक भलं मोठं झाड कोसळलं, त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक मंदावली। हे झाड कोसळून 5 वाहनांचं नुकसान झालं। दरम्यान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं असून हे झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। तर दुसरीकडे ठाण्यातील चरई भागातही एक झाड कोसळलं असून या झाडामुळे 2 वाहनांचं नुकसान झालंय। हे 2 दृश्यात झाड कोसळण्याची आनंदनगर आणि चरई या दोन्ही भागात झाड कोसळून वाहनांचं नुकसान झालंय, पण सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। रात्रभर मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस बघायला मिळाला आणि या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं। त्यानंतर हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सकाळी 6 वाजताची दृश्य आहेत सबवे परिसरातली। सबवेच्या दिशेनं आपण जसं जसं जात राहतो तसं तसं पाण्याची पातळी वाढत राहते आणि सबवेमध्ये पुढे न जाण्या इतकं पाणी साचलेलं दिसतं। अंधेरी सबवेची ही दरवर्षीची बोंब आहे। आता काही दिवसांपूर्वी जो पाऊस पडलेला होता तेव्हा सुद्धा अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं होतं आणि हा सबवे वाहतुकीसाठी बंद झाला होता। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी संजीवनी आपल्या सोबत आहेत, त्यांनी तिथला आढावा घेतलाय, तो आपण बघूयात। काल रात्रीचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साचलेले पाहायला मिळालेले आहे। मुसळधार पाऊस पडल्यामुळे जो अंधेरी सबवे आहे तो पूर्णपणे काल रात्रीपासून बंद करण्यात आलेला होता। या ठिकाणी नेहमीच हा अंधेरी सबवे आहे, हा नेहमीच चर्चेचा विषय आहे। आपण माझ्या मागे पाहू शकाल, हा पावसाने मुसळधार पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतल्यामुळे हा अंधेरी सबवे आहे हा सुरळीत चालू करण्यात आलेला आहे। यावेळी अनेक वेळी आपण पाहाल तर अंधेरी सबवे हा पाण्याखालीही दिसून येतो, त्यामुळे जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचा यांना नेहमीच फटका बसत आहे। महानगरपालिका नाले सफाई पूर्णपणे करण्यात आलेली आहे, तरीही देखील पहिल्याच पावसामध्ये आपल्याला अंधेरी सबवे हा पूर्णपणे जलमय पाहायला मिळालेला आहे। तर सध्या आपण आलेलो आहे अंधेरी सबवेमध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकाल की अंधेरी सबवे तात्पुरता चालू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अंश कोरगावकरसह संजीवनी वैजल, झी मीडिया, मुंबई। तर आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी सबवे हा आता पूर्ववत झालेला आहे। तिथे पाणी तुंबलेलं होतं, पण हे आता पाणी ओसरलेलं आहे आणि हा सबवेवरची वाहतूक, सबवेमधली वाहतूक ही आता पूर्ववत झालेली आहे। त्यामुळे काहीसा दिलासा इथे मुंबईकरांना। पहिल्याच पावसात मनपाची यंत्रणा ठप्प झाली आहे। गांधी मार्केट परिसर जलमय झालाय। पाणी उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणी साचलेलं आहे। पाणी उपसा करणाऱ्या पंपांमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे ज्या पंपांचं काम हे पाणी उपसण्याचं होतं, तुंबलेलं पाणी
मार्गस्थ करण्याचं होतं ते पंपच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पाणी उपसा बंद झाल्यानं या भागातली पाण्याची पातळी वाढत गेलेली आहे आणि गुडघ्याच्याही वर या सगळ्या भागात पाणी साचल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. सकाळी 6 वाजताच वसई विरार नालासोपाऱ्यात सुद्धा जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पाऊस झालाय. सखल भागात पाणी साचलंय. जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय. रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. नागरिकांचे हाल झाले आहेत. वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग जलमय झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. पहिल्याच पावसानं महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागानं पुढील काही तासातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आणि याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी प्रथमेश तावडेनी. पाहूया. नक्कीच काल रात्रीपासून वसई विरार शहरात जो पाऊस पडला त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालेलं चित्र आहे. मी सध्या नालासोपारा पूर्वेच्या स्टेशन परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे पाहतोय आपण पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि अनेक वाहनं देखील या पाण्यामध्ये बंद पडलेले आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे याचा अत्यावश्यक सेवेवरती मोठा परिणाम झालेला दिसतोय. आपण समोर या दुधेचे गाडी बघतोय ती बंद पडलेली आहे आणि मिल्क डिस्ट्रीब्युशन मध्ये शहरामध्ये अडचणी येत आहेत. आपल्या सोबत काही इथले व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मुझे बताओ क्या क्या प्रॉब्लम्स आ रही है? पानी भरा है पूरा. पानी प्रॉब्लम सबसे बड़ा ये है कि गाड़ी सब बंद हो गए. रात के 2 बजे से हम लोग परेशान है. इधर कहीं डिलीवरी हो नहीं पा, पूरा माल पड़ा पानी में भी खराब हो रहा है माल. अभी इसको बजने में 11 हो जाएगा, इसलिए दूध का काम सुबह का है तो हम लोग डिलीवरी नहीं कर पा. इतना बारिश में पानी भरा हुआ है, पूरा स्टेशन तक ही पानी पानी हो रहा है. नुकसान सहन करना पड़ रहा है इसमें? नुकसान सहन करना पड़ रहा है, बहुत लॉस हो रहा है इसमें. किसी को माल नहीं जा रहा है, पूरा माल बचेगा खराब में जाएगा, लॉस नहीं हो रहा बराबर, इसलिए बहुत प्रॉब्लम है. नक्कीच आपण पाहिलं असेल की इथल्या व्यावसायिकांना पावसाचा मोठा फटका बसतोय कारण शहरात पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यातून गाड्या काढणं किंवा मिल्क डिस्ट्रीब्युशन करणं हे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळं नागरिकांनी सावध राहावं कारण पालघर जिल्ह्यामध्ये सध्या अलर्ट जारी केलेला आहे. पुढचे 3 तास हे धोक्याचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनीही आपली विशेष काळजी घ्यावी असंच एक आवाहन देखील आपल्या मार्फत करण्यात येते. विक्रोळीमध्ये पावसामुळे भिंत कोसळली. इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आहे. विक्रोळी पश्चिम भागातली ही घटना आहे. मुसळधार पाऊस रात्रभरापासून सुरू आहे आणि त्यामुळे ही संरक्षक भिंत कोसळलेली आहे. ही भिंत कोसळल्याची दृश्य आपण बघतोय. पूर्ण सगळा भाग खचलेला आहे. भिंतीपासून रस्त्याच्या बाजूने सुद्धा जो भाग होता तो भाग देखील खचलेला आहे. जवळपास 12 ते 15 फुटांची सगळी भिंत होती आणि ही भिंत खचलेली आहे आणि ती पलीकडच्या बाजूला कोसळलेली आहे. तिथे काही झाडं सुद्धा होते, हे झाडं सुद्धा कोसळलेली आहे. रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय. अलिबाग, पेण, मुरुडमध्ये पावसाची संततधार. मुरुड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुरुडमध्ये 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात झालेल्या पावसाचा फटका एका गणेश मूर्ती कारखानदाराला बसलाय. पेणच्या कळवा गावात पावसाचं पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं आणि मूर्ती भिजल्या. मूर्ती उंचीवर ठेवून वाचवण्याचा प्रयत्न मूर्तिकारांकडून केला जातोय. यावर स्थानिक प्रशासनानं मार्ग काढावा अशी मागणी कारखाना मालकांनी केली आहे. गेले कित्येक दिवसांपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या तळ कोकणाला पावसाने सोमवारपासून दिलासा दिलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार सरी कोसळल्यात. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील
सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं चांगला जोर धरला होता. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात पेरणी आणि शेतीच्या अन्य कामांना मोठा वेग आला असून बळीराजा कमालीचा सुखावला. रत्नागिरीत गेले 2 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. पावसाच्या सुरुवातीला शहरातील फगर वठार इथे मंगळवारी चुकीच्या खोदाईमुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचला. 20 ते 25 फूट संरक्षक भिंत कोसळली आहे. संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होतं एक अवैध खोदकाम. रत्नागिरी शहरातील फगर वठारमधून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता यामुळे आता बंद झालाय. रस्ता खचल्यानं लागून असलेलं आंब्याचं झाड देखील यासोबत कोसळलं आहे. नाही तिकडे नाही, इकडे आमच्या साईडलाच आहे. साठ्यांचा अमरावतीत रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पावसामुळे बळीराजा सुखावलाय. शेतीच्या कामांना देखील आता वेग येणार आहे, कारण मान्सून उशिरानं यावेळेस दाखल झालेला आहे. अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनचं उशिरानं आगमन झालंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वारंवार आवाहन केलेलं होतं की अद्याप पेरण्या करू नका, उशिरानं पेरण्या करा. पण आता पावसाचं दमदार आगमन झालंय, त्यामुळे बळीराजा सुद्धा सुखावलाय आणि पेरणीला आता सुरुवात करण्याचा शेतकऱ्यांचा विचार आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. खामगाव, शेगाव, संग्रामपूरमध्ये पावसामुळे बळीराजा सुखावलाय. शेतीच्या कामांना वेग येणार. पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे. आता शेतांमध्ये साचलेलं पाणी आपण बघतोय, त्यामुळे आता पेरणीचा विचार बळीराजा करू शकतो. पेरण्या उशिरानं करा असं आवाहन यंत्रणांकडून केलं जात होतं, पण आता पावसाचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे पावसामध्ये सातत्य राहिलं तर आता राज्यातल्या पेरण्या उरकू शकतात. दोंडाईचा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस झाला. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे. काही वेळातच शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. ग्रामीण भागात सुद्धा पावसानं चांगली हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होते. कापूस, मका, बाजरी या पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता आपण बघूयात पुणे परिसरातल्या काही बातम्या. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड अर्थात उद्योग नगरीत मंगळवारी संध्याकाळपासून शहराच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे आळंदी देहू फाट्यावर वाहतूक मंदावली आहे. 28 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महिला उमेदवारांना बुरखा, दुपट्टा किंवा ओढणी परिधान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र परीक्षा सुरू असताना वर्गखोलीत उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसणं बंधनकारक असेल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं. पुण्यात गुजरातहून विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय. नरे पोलिसांनी कारवाई करत हा 22,91,000चा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. आता बातम्या संभाजीनगरमधून.
देशात मागील काही दिवसात हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहराच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेतला. शहरातील नागरिक आणि ग्राहकांच्या जीवित सुरक्षेसाठी मनपा प्रशासनानं शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचं फायर ऑडिट करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, वैजापूर, सिल्लोड या तालुक्यातील विविध भागात रिमझिम सरी बरसल्या आहेत. त्यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे. दरम्यान हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 15 ते 30 मेच्या दरम्यान शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांची वर्गवारी करण्यात आली. तब्बल 391 शाळांचा समावेश पडझड वर्गवारीत करण्यात आला. आज काय विशेष आहे आमच्या खास बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा झी24 तास. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.